माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत. चला तर आज आपण बनवणार आहोत चिकन काळा रस्सा. पहिल्या घासातच प्रेमात पडाल असा चिकन काळा रस्सा. रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. 2 कुडी गावरान लसूण घेतला आहे. मोठे 2 तुकडे खोबऱ्याचे घेतलेले आहेत. सुकं खोबरं आहे. यानंतर 1 तुकडा अद्रकचा घेतलेला आहे. साधारण अर्धा किलो चिकन त्याचा अळणी बनवून त्याचा स्टॉक घेतलेला आहे. आपण रस्स्यासाठी हा स्टॉक यूज करणार आहोत. हे चिकन शिजवून घेतलेलं आहे. असं चिकन शिजवून घेतल्यामुळे आपल्या जे पीस आहेत चिकनचे त्याच्यामध्ये मीठ छान मुरलं जाऊन भाजीला किंवा पीसलाही छान चव येते. यासाठी मी इथे 2 चमचे काळा मसाला, हा घरगुती मसाला आहे, तो घेतलेला आहे. यानंतर 2 चमचे भाजणी, ज्यामध्ये तीळ, खसखस आणि भाजके फुटाणे बारीक केलेले आहेत. इथे छोटी अर्धा वाटी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. थोडंसं अर्धा चमचा छोटा लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला अळणी चिकन स्टॉक कसा बनवायचा माहीत नसेल तर यासाठी मी ऑलरेडी एक शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. हा असा अळणी रस्सा, सूपही छान लागतं याचं आणि पीसही खूप टेस्टी लागतात. त्यासाठी जर माहीत नसेल तर तिथे जाऊन नक्की शॉर्ट पहा. एवढं साहित्यामध्येच आपण आज काळा चिकन रस्सा बनवणार आहोत. यासाठी सगळ्यात पहिला मी गॅस ऑन करून घेणार आहे व त्यावरती जाळी मांडून आपण जे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत ते खोबऱ्याचे तुकडे, लसणाच्या कुड्या आणि आलं भाजण्यासाठी ठेवणार आहे. आपल्याला काळा रस्सा बनवायचा, त्यासाठी आज आपलं सगळं साहित्य आपण भाजून घेणार आहोत व्यवस्थित. पूर्ण करपेपर्यंत खोबरं छान भाजून घ्यायचे. खोबरं भाजेपर्यंत मी ते वरवंट्याच्या साह्याने हे कांदे जे 2 घेतलेत ते व्यवस्थित फोडून घेणार आहे. जेणेकरून जेव्हा आपण गॅसवरती कांदे भाजणार आहोत तेव्हा ते आतूनही पूर्णपणे भाजले जातील. कांदा कधीही तसाच गॅसवरती ठेवायचा नाही किंवा चुलीमध्येही टाकायचा नाही. त्यामुळे होतं काय की वरून आपल्याला तो करपलेला दिसतो पण आतून ॲक्च्युली तो कांदा कच्चाच राहतो. त्यासाठी जेव्हा तुम्ही कांदा भाजून घेत असाल गॅसवरती किंवा चुलीमध्ये तेव्हा ते फोडून घ्यायचे आहेत. इथे पाहू शकता खोबरं छान असं भाजून निघलेलं होतं. करपतंय काही हरकत नाही, कारण आपल्याला असंच खोबरं काळ्या रश्श्यासाठी अशाच पद्धतीने खोबरं लागत असतं. आता आपलं खोबरं पूर्णपणे जसं हवं तसं व्यवस्थित भाजून निघलेलं आहे. लसूण आणि आलंही व्यवस्थित भाजलेलं आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, जे 2 कांदे फोडून घेतलेले आहेत ते आता मी गॅसवरती ठेवून भाजून घेणार आहे. कांदा भाजेपर्यंत जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ते मी इथं चिरून घेणार आहे की जे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. आणि लसूणही व्यवस्थित कुडी सोलून घेणार आहे व आल्याचेही तुकडे करून घेणार आहे. आणि हे कट करून घेतलेलं सगळं जे साहित्य आहे ते मिक्सरच्या जारमध्ये घेऊन बारीक करून घेणार आहे. इकडे माझे कांदे चांगले भाजून निघत आहेत, तोपर्यंत मी हे काम करून घेणार आहे. जेव्हा तुम्ही दोन्ही कामं एकाच वेळी कराल तेव्हा तुमचा स्वयंपाकही झटपट होतो आणि पटकन भाजी बनवून जाते. तर इथं मी मिक्सरमधून हे जे वाटण आहे खोबरं वगैरे ते बारीक करून घेतलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता. आपल्याला जसा काळा मसाला हवा आहे अगदी तसंच एकदम छान असं वाटण आपल्याला तयार झालेलं आहे. आता आपले कांदेही छान भाजून निघलेले आहेत. ते खाली घेऊन थंड झाल्यावर व्यवस्थित सोलून घ्यायचेत आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकून ते देखील बारीक करून घ्यायचेत. कांद्याबरोबरच जे आपण भाजणी बनवलेलं होतं पीठ ते देखील मी या मिक्सरच्या जारमध्ये टाकणार आहे. आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. वाटणामध्ये कोथिंबीरीची टेस्ट अतिशय छान लागते. ही कोथिंबीर ही गावरान आहे, त्यामुळे हे सगळं मिश्रण मी आता बारीक करून घेणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी व्यवस्थित बारीक झालेलं आहे. आता पुन्हा आपण गॅस सुरू करणार आहोत आणि त्यावरती कढई मांडणार आहे मी.
व त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. गॅस लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे व जो आपण बनवलेला काळा मसाला व लाल तिखट आहे ते आता मी सगळ्यात पहिला तेलामध्ये टाकून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये वाटणही ॲड करायचं आहे. मसाला करपला जाऊ नये म्हणून आपण लगेच वाटण टाकून घेणार आहे. फास्ट गॅसवरती जेव्हा तुम्ही तेलामध्ये मसाला टाकता तेव्हा तो पटकन करपला जातो. करपलेल्या मसाल्याची टेस्ट ही थोडीशी वेगळाच फ्लेवर देते. त्यामुळे नेहमी मसाला परतताना लो फ्लेमवरती मसाला टाकून घ्यायचा व त्यामध्ये वाटण ॲड करून घ्यायचं. इथं मी व्यवस्थित वाटण परतून घेणार आहे. 5 ते 10 मिनटं तुम्ही मीडियम फ्लेमवरती वाटण परतून घ्या. वाटण शिजण्यासाठी मध्ये मध्ये मी जो चिकनचा स्टॉक बनवलेला आहे तर स्टॉकचा रस्सा यामध्ये टाकून घेणार आहे. त्यामुळे वाटण शिजतंही छान आणि वाटणाला तुमच्या तेलही छान सुटतं. आता जो मसाला आहे त्यावरती मी 2 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे. झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय छान असं मसाला शिजून त्याला तेल सुटलेलं आहे, तेल सोडलेलं आहे मसाल्याने. यामध्ये आता आपण जो चिकन स्टॉक बनवलेला होता व पीस होते ते सगळं यामध्ये टाकून घेणार आहोत. इथं मला भाजी थोडीशीच हवी होती त्यासाठी मी चिकन स्टॉकच टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला हवं तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ॲज अकॉर्डिंग टू मसाले पाणी टाकून घ्यायचे. इथं पहा 10 ते 15 मिनटं मी भाजी उकळू दिलेली आहे आणि भाजी माझी आता खाण्यासाठी रेडीला झालेला आहे. चिकन काळा रस्सा दिसायलाही अतिशय छान दिसत आहे, तेवढाच टेस्टी लागतो आणि अतिशय छान तरी देखील आलेली आहे. मी जेमतेम भाज्यामध्ये 4 माणसांसाठी स्वयंपाक करते, यासाठी 2 पळीच तेल वापरते. मला अति तेलकट भाज्या आवडत नाहीत. टेस्ट छान असली म्हणजे झालं. आम्ही टेरेस प्रेमीबरोबरच नॉनव्हेज प्रेमी आहोत. आमच्याकडे अतिशय नॉनव्हेज आवडतं. त्यामुळे वेगवेगळे प्रकार हे प्रत्येक वेळी चालूच असतात. एकदा ट्राय करून असा चिकन काळा रस्सा तुम्हीही पहा, नक्कीच प्रेमात पडाल, खात्री आहे. आणि यापुढे तुम्ही कुठल्याही हॉटेलला न जाता असाच घरच्या घरी काळा रस्सा बनवून खाल, खात्री आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आजच्या पुरता धन्यवाद.